कोल्हापूर आणि इचलकरंजी आपण पाहतोय विक्ट्री साईन या ठिकाणी दिली जाते आणि जल्लोष दंड देखील थोपटले जातात सोलापूरमध्ये। बरोबर विजय प्राप्त केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांनी आणि ज्यांनी आपल्या संपूर्ण साथ दिली त्यांच्याबरोबरचं हे सेलिब्रेशन हा दिवस नगरसेवकासाठी अतिशय अविस्मरणीय अशा प्रकारचा असतो। एका बाजूला स्वतः कोण राजा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे। तर महत्वाची बातमी, नवी मुंबईमध्ये भाजपची विजयी घोडदौड पाहायला मिळते। 66 जागांवर भाजपा आघाडीवर, शिंदेच्या वरचढ होत आहेत गणेश नाईक नवी मुंबई। आणि खरोखर आहे शिंदेची शिवसेना 28 जागांवरच आघाडीवर आहे। दुपटीचा फरक त्यामध्ये पाहायला मिळतो। निकाल जे आहेत ते हाती येऊ लागलेत आणि आपण पाहतोय की जनता बाजार चौकामध्ये खरं तर शारंदर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। गुलालाची उधळण करत या ठिकाणी खरं तर घंटी वाजवताना पाहायला मिळत आहेत। खरं तर शारंदर देशमुख यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला होता, माने नावाचा उमेदवार होता, मात्र हा उमेदवार त्या ठिकाणी पडलेला होता। ही लढाई खरं तर प्रतिष्ठेची केली होती आणि त्यामुळे कुठेतरी एक सतेज पाटलांना देखील एक मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय। आणि या ठिकाणी पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत, गुलालाची उधळण करताना या ठिकाणी दिसून येतात, विविध बोर्ड देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती जल्लोष आहे। काय सांगाल, तुम्ही जल्लोष साजरा करताय? अहो करणार की मनाने करणार, कार्य करणारा माणूस आहे नगरसेवक शारंग देशमुख। आजपर्यंत दक्षिण भागात बंटी पाटील 60 महिने 5 वर्षाचे 60 महिने असते तर 1 महिना फक्त दक्षिण वार्डात असतोय, कारण की इतर वेळेला कोणी कार्यकर्ता किंवा कोण नाही। देशमुख साहेबाशिवाय तिथे कार्य करणारा एकही बंटी पाटलाचा माणूस आजपर्यंत आम्ही बघितलेला नाही आहे। घंटी कोणाची वाजवत आहे? हे बंटीजी अवा कार्यकर्ता वाजवले, अजून आमचा वाघ यायचा आहे। वाघ काय वाजवतोय ते बघा, आता घंटी वाजवते का गोट्या वाजवते बघा। अमरावतीमधून